शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावरती सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुनावणी आहे. दोन्ही पक्षाकडनं दावा केला जातो की शिवसेना पक्ष आणि चिन्ह आमचंच असणार आहे. आपल्यासोबत स्वतः संजय गायकवाड आहेत. आपण त्यांना विचारू. भाऊ, सध्या सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टात. मात्र शिवसेना पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर दोन्ही पक्षाकडनं दावे प्रतिदावे केले जातात. काल सुप्रिया सुळे म्हणतात की शिवसेना जी आहे ही उद्धव ठाकरे यांची, कारण बाळासाहेबांनीच स्वतः त्यांच्या हातात सोपवली होती. काय सांगा? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जरी उभी केली असली तरी ती सक्षमपणे सांभाळण्याचं काम उद्धव ठाकरे करू शकले नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेना स्थापन करावी लागली. आणि ओरिजिनल शिवसेना जी बाळासाहेबांच्या विचाराची ती आमची, एकनाथ शिंदे साहेबांची, आणि धनुष्यबाण चिन्ह देखील आमचंच आहे. सुप्रियाताई सुळेंनी म्हटलं तर पक्ष आमचा त्यांचा आहे असं होऊ शकत नाही. कारण हायकोर्टाने आणि जनतेच्या न्यायालयामध्ये महापालिका निवडणुका असू देत, विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही राज्यात पहिला आहोत, बाकी निवडणुकामध्ये आम्ही राज्यात नंबर 2 आहोत. आणि सगळ्यात मोठं न्यायालय हे जनतेचं आहे. त्या जनतेने आमचं धनुष्यबाण आणि आमचं शिवसेना चिन्हावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि आता न्यायालय सुद्धा आमच्यावर अन्याय करणार नाही. जे जनतेच्या मनातला निकाल आहे तोच न्यायालय आम्हाला निकाल देईल असं आम्हाला अपेक्षित आहे. विश्वास आहे तुम्हाला? 100% आम्हाला विश्वास आहे की न्यायालय जनतेचा कल पाहून आणि मेरिटवरच आम्हाला निकाल देईल. संजय राऊत असं म्हटलं की शिवसेना ही निवडणूक आयोगानं शेकडो कोटी रुपयांना विकलेली. त्या संजय राऊतांच्या बोलण्याला कोणी काही महत्व देत नाही. ही निवडणूक पक्ष कुठला विकला गेलेला नाहीये. आमच्याकडे आमदारांची तेवढी डोकी होती, पक्षाकडे तेवढी माणसं होती, आणि त्याच्या आधारे मेरिटवर आम्हाला मिळाले. आजही आमच्याकडे खासदारांची तेवढीच सर्वात जास्त माणसं आमदार खासदार आहेत, आणि आमदारही आणि नगरसेवक सगळ्यात जास्त आमच्याकडे आहेत. सुप्रिया सुळेंनी असे म्हटलं की राष्ट्रवादी ही जशी शिवसेना उद्धव ठाकरे यांची, तशी राष्ट्रवादी शरद पवार यांची आहे. आता जसं शिवसेनेचं आहे तसंच राष्ट्रवादीचं पण आहे. अजितदादांनी म्हणजे मागच्या काळामध्ये राष्ट्रवादी 40 आमदार हे जनतेत निवडून आणून दाखवले. जनतेने सुद्धा त्यांना त्याचा पक्ष आणि चिन्ह याला मान्यता दिलेली आहे, आणि निवडणूक आयोगाने दिलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या संदर्भात सुद्धा जो निकाल आमच्या संदर्भात लागेल तोच निकाल त्यांच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्ट देईल अशी आमच्या सगळ्या लोकांना अपेक्षा आहे. ऑपरेशन टायगर साधारण कधी होईल पुन्हा? ऑपरेशन टायगर बुलढाणा जिल्ह्यामध्ये लवकरच पाहायला मिळेल. गुलाबराव पाटलांनी एक वक्तव्य केलं काल की मी भोळा आहे, म्हणजे मी भोळा नाहीये, कारण की भोळा जर असतो तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं. हे सगळं महाराष्ट्रातल्या सैनिकांना लागू होतं. कोणीच भोळा राहू नये, कारण शेवटी मित्रपक्ष हा आज आपला मित्रपक्ष जरी असला तर राजकारणामध्ये आजचा मित्र उद्याचा शत्रू कधी होऊ शकतो, आणि उद्याचा शत्रू म्हणजे उद्याचा मित्र आजचा शत्रू देखील होऊ शकतो. राजकारणामध्ये काही सांगता येत नसतं, पण आज मित्र आहे म्हणून मित्र म्हणून आपण वागूया. नक्कीच. तर हे होते आमदार संजय गायकवाड. कॅमेरामन निलेश देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.